नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला काही कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. साक्षीच्या फक्त एका चुकीमुळे प्रिया चांगलीच अडकणार आहे. तिचं सत्य सगळ्या घरादाराच्या समोर येणार आहे. तेव्हा नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं बघूया. तर प्रोमोमध्ये आपण पाहिलंच की साक्षी आता बोहारणबाईचं रूप घेऊन सुभेदारांच्या दारात आलेली असते आणि बाहेर येऊन ती जोरजोरात ओढू लागते. ओ ताई, जुनी पुराणी कापड आहेत का? कापड द्या आणि नवी कोरी भांडी घ्या स्टीलची. सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात आणि या सचिनला बायकांचा किती नाद आहे हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. बाईचा आवाज ऐकल्यावर तो लगेच बाहेर येतो आणि बोलतो, अस्मिता थांब, मी बघतो कोण आहे, असं म्हणतच तो बाहेर येतो. आणि जेव्हा समोर पाहतो तर काय, चक्क ती साक्षी असते. साक्षीला पाहून त्याची पुरतीच टरकलेली असते. साक्षी बोलते, काय मला भेटायला वेळ नाहीये? माझ्या कॉल मेसेजेसला रिप्लाय द्यायला तुला वेळ नाहीये? सचिन, एक लक्षात ठेव, हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे. तेव्हा सचिन बोलतो, प्लीज साक्षीकडून निघ, जर कुणी बघितलं ना अवघड होईल. मी प्रॉमिस करतो, मी संध्याकाळी तुला भेटायला येतो, आय स्वेअर, माझ्या बाळाची शपथ, पण प्लीज इकडून निघून जा. कसं बसं तो आता साक्षीला कन्व्हिन्स करतो आणि तिकडून निघून जायला सांगतो. साक्षी नाही म्हणत असते, पण आता सचिन एवढं सांगतोय म्हटल्यावरती तयार होते आणि तिकडून निघून जाऊ लागते. बरोबर त्याच वेळेला समोरून प्रिया येते आणि दोघींची धडक होते. तिच्या डोक्यावरती असलेली सगळी भांडी आता खाली पडतात आणि ती साक्षी सुद्धा खाली पडते. प्रियाला तर इतका राग आलेला असतो, ती चिडून बोलते, अगं ए, डोळे फुटलेत का तुझे? दिसत नाहीये समोर कोण उभं आहे ते? आणि मला गोष्ट कळत नाहीये, या घरामध्ये तुझ्या घुसण्याची हिंमत कशी काय झाली? सिक्युरिटी, सिक्युरिटी, पटकन या बाईला बाहेर घेऊन जा. साक्षी मात्र थोडासा पदर खाली करते आणि हळू आवाजात बोलते, आवाज खाली ठेव प्रिया. प्रिया साक्षीला बघून तिला मोठा धक्का बसलेला असतो. ती बोलते, साक्षी तू? आणि हा असा भिक्कारड्यासारखा वेश करून काय इथे आली आहेस? इथे काय करतेस तू? तितक्यात मागून आता सायली आणि अर्जुन येतात. सायलीला संशय आलेला असतो. ती जोरातच ओरडते, काय झालं प्रिया? आणि ही बाई कोण आहे? आणि तू अशी घाबरली कायस? प्रियाला तर काय करावं काहीच कळत नसतं. ती घाबरून पटकन साक्षीच्या समोर येऊन उभी राहते, जेणेकरून सायलीला तिचा चेहरा दिसू नये. आणि अडखळतच बोलते, काय नाही सायली, ही ना भांडीवाली बाई आहे, जुन्या साड्यांच्या बदल्यात भांडी देतीये, पण जुनीच भांडी माझ्या गळ्यात मारतीये, म्हणून मी हिला हाकलत होते. बहुतेक हिला माहीत नाहीये हे कोणाचं घर आहे, सुभेदारांचं घर आहे. आणि तसं पण आपण रस्त्यावरची भांडी विकत घेत नाही, ते आमच्या स्टेटसला शोभत नाही. बहुतेक ही गोष्ट या बोहारीणबाईला माहीत नाहीये. तेव्हा अर्जुन बोलतो, सायली चल आतमध्ये, कशालाही असल्या लोकांसोबत हुज्जत घालतेस आणि स्वतःचा वेळ वाया घालवतेस? असं म्हणतच तो सायलीचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन जातो. सायलीला आत जाताना पाहून प्रिया मात्र हुश्य करते, सुटकेचा श्वास घेते आणि बोलते, सायली अर्जुन तुम्ही दोघे आत जा, या बाईला तर मी बघते. तसा सायलीला थोडाफार संशय आलेलाच असतो, त्यामुळे संशयाने ती कटाक्ष टाकते, पण अर्जुन सोबत घरात निघून जाते. सायली आता आतमध्ये निघून गेल्यावर साक्षी उभी राहते आणि प्रियाचा हात घट्ट पकडते आणि रागात म्हणते, अगं ए प्रिया, शाणी झाली असोय, आता माझा ऐक. मला त्या अस्मिताचा आणि तिच्या बाळाचा खूप राग आलाय, कारण त्या दोघांमुळे माझा सचिन माझ्यापासून लांब झालाय, मला चक्क तो इग्नोर करतोय. त्यामुळे तू एक काम कर, त्या बाळाला गपचूप बाहेर घेऊन ये आणि माझ्याकडे दे, त्या बाळाचं काय करायचं हे मी बघते. प्रिया हादरून बोलते, काय अगं वेडी झाली आहेस का तू साक्षी? मी असं काही करणार नाही आहे, पकडली गेली ना तर माझा खेळ खल्लास होईल. साक्षी सुद्धा किती हुशार असते, ती लगेच प्रियाला ब्लॅकमेल करते आणि बोलते, हो का, पण एक लक्षात ठेव, तू जर नाही आणलंस ना बाळाला तर मी तुझा खेळ आत्ताच्या आत्ता खल्लास करेन. काम करते, मी जोरजोरात ओरडते आणि सांगते सगळ्या सुभेदारांना की ही प्रिया नसून तन्वीचं नाटक करतेय. तुझे सगळे कारनामे आत्ताच्या आत्ता मी सायली अर्जुनला सांगते. सांगू का? हे ऐकून प्रिया चांगलीच घामाघूम झालेली असते. ती साक्षीला अडवते आणि बोलते, थांब, मी आणते, मी काहीतरी करते आणि बाळाला घेऊन येते. असं म्हणतच प्रिया थरथरत्या पायांनी घरात जाते. सगळे आपापल्या कामात असतात. ती हळूच अस्मीच्या रूममध्ये जाते, झोपलेल्या बाळाला उचलते आणि कुणाचीही नजर चुकून वाड्याच्या बाहेर येते. आणि ही अस्मी तर काय बेडवरती डाराडूर झोपलेली असते, जणू काय बाळाची तिला काही काळजीच नसल्यासारखं. इकडे आपण पाहतो तर काय, सायली आता अस्मीच्या रूममध्ये जाते. पाहते तर काय, पाळणा रिकामा असतो, त्या पाळण्यामध्ये बाळ नसतं. आणि ते पाहून तर सायली पुरतीच पॅनिक होते. ती विचार करते, बाळ तर इथे झोपलं होतं, कुठे गेलं? ती सर्वत्र शोधू लागते आणि आता मात्र तिला त्या भांडीवालीवरती संशय येतो, कारण मगाशीच तिने त्या भांडीवालीला बघितलेलं असतं आणि तेव्हापासून तिच्या डोक्यामध्ये हे सगळं घुमत असतं. त्यामुळे ती पटकन आता बाहेर येऊ लागते. इकडे आपण पाहतो तर काय, प्रियाने ते बाळ आता साक्षीच्या हातात दिलेलं असतं. ती बोलते, साक्षी बाळ घे आणि पटकन इकडून निघून जा, कारण सुभेदाराच्या घरामध्ये सायली अर्जुन ते किती चौकन्य असतात हे मला चांगलंच माहिती आहे. ते कधीही इथे येतील आणि तुला पकडतील. ते येण्यापूर्वी तू इकडून निघून जा, कारण ती माणसं, या घरातली माणसं शाणी नाही आहेत अजिबात. मग काय, साक्षी आता त्या बाळाला घेते आणि तिकडून पळू लागते. तेवढं तर सायली तिथे आलेली असते. ती लांबून पाहते तर काय, तिला दिसतं की ती भांडीवाली कोणाला तरी घेऊन चालली आहे, पळून चालली आहे. ती आता पटकन अर्जुनला हाक मारू लागते, अर्जुन
अहो पटकन बाहेर या, पटकन बाहेर या, ती बाई आपल्या बाळाला पळवून घेऊन चाललीये. अर्जुन आता पळत पळत येतो. सायली अर्जुन दोघे आता धाव घेतात आणि पळत जाऊन मागून त्या भांडीवालीला पकडतात. सायली आता रागाने तिचा पदर खेचते आणि तिचा चेहरा बघून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली जोरातच ओरडते, साक्षी तुझ्या हातात अस्मिताईंचं बाळ. अर्जुनला तर इतका राग आलेला असतो, तो जोरातच ओरडतो, तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात घुसून आमचं बाळ पळवण्याची? आता हिला मी सोडणार नाही. मी आत्ता पोलिसांना फोन लावतो. प्रिया मात्र तिथेच उभी असते. ती विचार करते, बापरे, जर आता या सगळ्यांना कळालं की मी हिची मदत केली आहे तर माझी काही खैर नाही. सध्या तरी आता मला यांची बाजू घ्यावी लागेल आणि या साक्षीचा विरोध करावा लागेल, नाहीतर या सगळ्यांना वाटेल की मी या साक्षीची मदत करते. त्यामुळे ती पुन्हा नाटक करायला सुरुवात करते. सायली अर्जुन, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं, ही साक्षी बाळाला घेऊन पळून चालली होती. मी तर ओरडायला सुद्धा सुरुवात केली होती की थांब थांब म्हणून, पण तोपर्यंत तुम्ही दोघे आला आणि या बाईला पकडलं. हे ऐकून तर साक्षीला इतका राग येतो, कारण चक्क प्रिया तिच्या विरोधात गेलेली असते. तिला वाचवायचं सोडून तिच्या विरोधातच बोलत असते. त्यामुळे या साक्षीचं डोकं पूर्णपणे फिरलेलं असतं. तेवढं तर सायली पुन्हा एकदा बुद्धी चालवते, डोकं चालवते. ती बोलते, अहो थांबा, मला एक गोष्ट कळत नाहीये, ही साक्षी इथवर आली कशी? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, घरातून बाळ हिच्या हातात गेलं कसं? कुणी आणून दिलं? कारण घरामध्ये घुसून बाळ चोरणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, कारण घरात आपण इतकी सगळी माणसं आहोत आणि आपली नजर चुकून इतकं मोठं काम करणं हे अशक्य आहे. हे एकटीचं कामच नाहीये, नक्कीच घरातल्या कुणीतरी तिला मदत केली आहे. ऑलरेडी या साक्षीला प्रियाचा खूप राग आलेला असतो, त्यामुळे ती सरळ ओकून टाकते, सत्य ओकून टाकते आणि बोलते, हो केली आहे मला मदत, आणि ती मदत दुसरी कोणी नाही तर या तुमच्या लाडक्या प्रियाने केली आहे. हिनेच बाळातून मला आणून दिलं. प्रिया आता पुन्हा ॲक्टिंग करायला सुरुवात करते. नाही अर्जुन, सायली, हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही खोटं बोलतीये, मी या साक्षीची मदत का करू? तेव्हा साक्षी सुद्धा शांत बसत नाही. ती बोलते, मला खोटं बोलून काय मिळणार आहे? मी खरं सांगते. हवं तर तुम्ही CCTV फुटेज चेक करा, मला या प्रियानेच मदत केली आहे. आणि हा सगळा गोंधळ ऐकून अस्मिता, कल्पना, प्रताप सगळेच बाहेर येतात. अस्मिता धावत जाऊन साक्षीकडून आपलं बाळ हिसकावून घेते आणि रडत बाळाला कुशीत घेते. मग ती संतापाने लाल बुंद होऊन प्रियाकडे बघू लागते आणि प्रियाच्या कानशिला सणसणी चपराक लगावते आणि बोलते, निर्लज्ज मुली, माझ्या जीवाच्या तुकड्याला तू या गुन्हेगारीच्या हातात दिलंस. अगं थोडी तरी लाज उरली आहे का तुझ्यात? प्रिया मात्र खोटे अश्रू ढाळायला सुरुवात करते आणि बोलते, नाही अस्मिता, अगं प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, ही साक्षी खोटं बोलतीये. तेव्हा कल्पना बोलते, गप्प बस प्रिया, एक शब्द सुद्धा काढू नकोस तोंडातून, आम्ही तुला या घरामध्ये आश्रय दिला. अगं काय कमी केलं होतं आम्ही तुझं? विषारी सापासारखी तू डसलीस तू आम्हाला. तेव्हा प्रताप बोलतो, कल्पना, अगं कशाला त्रास करून घेतेस? आज या मुलीने सिद्ध केलं, ती या घरामध्ये राहण्याच्या अजिबात लायकीची नाही आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, प्रिया, आज तर तू हद्दच पार केली आहेस आणि त्यासाठी आता तुला जेलची हवा खावीच लागेल. आमच्या बाळाला पळवून तू अक्षम्य चूक केली आहेस. तुझा तो खोटा मुखवटा आता पूर्णपणे फाटलाय प्रिया. तेव्हा सायली ठामपणे आणि रागात बोलते, एक निष्पाप जीवाचा तू सौदा करताना तुझे हात कसे काही थरथरले नाहीत? अगं अजून या बाळाने जग सुद्धा नाही बघितलेलं, त्यापूर्वी तू त्याचा सौदा करायला निघाली होतीस. आज तू फक्त बाळ नाही चोरलेलंस तर या घरचा विश्वास कायमचा गमावलायस. आता तुझ्या नाटकाला या घरामध्ये कोणतीही जागा नाही. अश्विन भाऊजी येऊन देत, त्यांना आम्ही सगळं सत्य सांगणार आहोत. आणि अस्मिताईच्या बाळाबाबतीत तू जे काही केलंयस ना, ते बघून तर अश्विन भाऊजींना सुद्धा तुझा खूप राग येईल आणि मग काय, ते स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देतील. तेव्हा आता पोलीस येऊन तिला कसे फरफटत घेऊन जातात आणि अश्विन समोर जेव्हा तिचा हा घाणेरडा चेहरा येईल, तेव्हा आता पुढे काय काय घडेल ते बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.